हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। दुष्यंत किचनमध्ये येतो आणि कृष्णाला पाणी मागतो। कृष्णा दुष्यंतला पाणी देते आणि म्हणते जावा इथून। तेव्हा दुष्यंत कृष्णाला म्हणतो की नीट स्वयंपाक बनवा, नाही कोणीतरी येईल आणि भाजीमध्ये विष टाकेल। कृष्णा चिडते आणि दुष्यंतला म्हणते जाताव का नाही इथून। दुष्यंत कृष्णावर चिडतो आणि म्हणतो काय ही दादागिरी, माझ्याच घरात राहून मलाच असं उलट उत्तर देते। हो आहे दादागिरी। इकडे आपण पाहतो पूजा तिच्या आईला म्हणते की मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही, माझ्या स्वप्नातला जो राजकुमार आहे तो जयकांत नाही दुष्यंत आहे। इकडे आपण पाहतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो की हे काही बनवता येत नाही, फक्त खाता येतं असे म्हणून दुष्यंतच्या हातातून त्या कढईमध्ये पाणी पडते आणि कढईतलं तेल दुष्यंतच्या। तेव्हा दुष्यंत म्हणतो की तेल माझ्या डोळ्यामध्ये गेले। बाळजाबाई दुष्यंतपाशी येते आणि म्हणते की तुझ्या डोळ्याला काय झाले आहे। तेव्हा कृष्णा म्हणते की माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये गरम तेल गेलं आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।